लातूर जिल्ह्यात IPL क्रिकेट सट्ट्याविरोधात पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत एका आरोपीस तब्बल 7 लाखांहून अधिक मुद्देमालासह अटक केली आहे। लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध धंदे, जुगार आणि सट्टेबाजीवर कठोर कारवाई सुरू आहे। त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने ही महत्त्वाची कारवाई यशस्वी केली आहे। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोड मोड परिसरात एका हॉटेलजवळ एक इसम मारुती सुझुकी स्विफ्ट कारमध्ये बसून IPL क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचत छापा टाकण्याची योजना आखली। दिनांक 15 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10:50 दरम्यान संशयित कार क्रमांक MH55B0534 वर छापा टाकण्यात आला। कारमध्ये असलेल्या इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव तातेराव शिवाजी दंडिमे वय 34 वर्षे राहणार उदगीर असे सांगितले। पोलिसांनी त्याची आणि वाहनाची झडती घेतली असता क्रिकेट सट्टा चालवण्यासाठी वापरण्यात येणारे 2 विवो कंपनीचे मोबाईल फोन, एक एसर कंपनीचा लॅपटॉप, रोख रक्कम, सट्ट्याच्या हिशोबासाठी डायरे, कॅल्क्युलेटर आणि मारुती सुझुकी स्विफ्ट कार असा एकूण 7,06,710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्राथमिक तपासात आरोपी मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून IPL सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग स्वीकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनकडून सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वात पार पडली। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्री प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार तुळशीराम बरुरे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळचे पोलीस अंमलदार घाडगे आणि साठे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। दरम्यान लातूर जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की क्रिकेट सट्टा, ऑनलाईन जुगार किंवा कोणतेही अवैध धंदे आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे।